गुड इव्हनिंग. काल आपण 10 पर्यंत क्वेश्चन पाहिले होते. आज आपण त्याच्या पुढील क्वेश्चन बघूया. तर राज्यघटना बघत आहोत आपण. तर पहिला क्वेश्चन आहे आजचा 11वा. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे कलम 72. तर माफीचा अधिकार हा दोन व्यक्तींना असतो. एक आहेत आपले राज्याचे राज्यपाल आणि दुसरे व्यक्ती आहेत राष्ट्रपती. राष्ट्रपतींचा अधिकार आहे कलम 72 नुसार. आणि सेम जर आपण राज्यपाल पाहिला तर राज्यपालांना सुद्धा अधिकार आहे. राज्यपालांचा अधिकार आहे कलम 161 नुसार. तर राष्ट्रपती बद्दल बघूया. राष्ट्रपती राष्ट्रपती हे पद आहे आपल्या देशाचे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आहेत. तर हे पद आहे कलम 52 नुसार. कलम 53 नुसार राष्ट्रपती आपले तिन्ही सेनादलांचा 53 नुसार तिन्ही सेनादलांचे प्रमुख असतात. तसेच आपल्या राज्याचे आपल्या देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. ठीक आहे. तो शासन प्रमुख बोललात तर पंतप्रधान आणि जर कार्यकारी प्रमुख बोललात तर राष्ट्रपती. तर राष्ट्रपतीची कलम 54 नुसार निवडणूक होते. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतात? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राज्यसभा, लोकसभा, राज्यांची विधानसभा यातील सर्व नाही, फक्त निर्वाचित सदस्य भाग घेतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. राष्ट्रपतीला काढायचा असेल तर कलम 61 नुसार महाभियोग ही पद्धत आहे. राष्ट्रपतीला काढण्याची पद्धत आहे महाभियोग. आता हे मध्ये कोण कोण भाग घेतात? यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा यातील सर्व सदस्य भाग घेतात. निवडणूक होताना राज्यसभा, लोकसभा, विधानसभा निर्वाचित सदस्य काढून टाकताना जी महाभियोग पद्धत आहे यामध्ये राज्यसभा, लोकसभा सर्व सदस्य घेतात. राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ही निवडणूक पद्धत घेतली आपण आयरिश किंवा आयर्लंड या देशाकडून. आणि महाभियोग ही जी पद्धत आहे ही पद्धत आपण घेतलेली आहे कोणाकडून? तर अमेरिकेकडून. महाभियोग म्हणजे राष्ट्रपतीला काढून टाकणे ही पद्धत घेतलेली आहे आपण अमेरिकेकडून. अजून राष्ट्रपतीबद्दल कोणतं कलम महत्वाचं आहे? कलम 123. याचा राष्ट्रपतींचा अध्यादेश. अध्यादेश किंवा याला राष्ट्रपतींचा वटहुकूम सुद्धा म्हणतात. वटहुकूम. त्यानंतर महत्वाचं काय आहे? तर राष्ट्रपती शपथ कोणाला देतो? राष्ट्रपती शपथ देतो आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांना. त्यानंतर काय महत्वाचं आहे? त्यानंतर राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतो? राष्ट्रपती राजीनामा देतो उपराष्ट्रपतींना. त्यानंतर राष्ट्रपती बनायचा असेल तर वय किती पाहिजे? वय पाहिजे 35. अशा प्रकारे राष्ट्रपती तुम्हाला असेल क्वेश्चन. आणि या पलीकडे काही मला वाटत नाही विचारत असतील. आणि आता भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. ओके. तर पुढचा बघूया 12वा प्रश्न. 12वा प्रश्न आहे. एक मिनिट. 12वा प्रश्न आहे आपला. भारताच्या घटना समितीचे भारताच्या घटना समिती अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना समिती म्हणजे आपली घटना बनवण्याची जेव्हा बनवण्यासाठी जी समिती बसवली तेव्हा राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली आहे. हे कायमस्वरूपीचे अध्यक्ष होते. हेच आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसादच आहेत. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? मसुदा समितीचे अध्यक्ष. ओके. पंडित जवाहरलाल नेहरू कोण कोण आहेत? आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर आपल्या भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. राजेंद्र प्रसाद विषय अजून काय आहे? राजेंद्र प्रसाद हे आपले दोन वेळा दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवणारे व्यक्ती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. घटना समितीचे अध्यक्ष आहेत राजेंद्र प्रसाद. पुढचं बघूया आपण क्वेश्चन 13वा. भारताचा प्रथम नागरिक आणि भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणजे कोण आहेत? राष्ट्रपती. मग अशीच बोललो मी. भारताचा प्रथम नागरिक आणि सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी राष्ट्रपती. राष्ट्रपती कलम कोणत्या कलमानुसार आहे? 52.
कार्यकारी अधिकारी कलम कोणता आहे? 53. कार्यकारी अधिकारी निवडणूक, राष्ट्रपती निवडणूक पद्धत कलम कोणता आहे? कलम 54. आणि निवडणूक पद्धत कोणाकडून घेतलेली आहे आपण? आयरिश कडून, किंवा त्याला बोलू शकतो आयर्लंड. ठीक आहे. सेनादलांचा सरसेनापती, तिन्ही सेनादलांचा सरसेनापती कोणत्या कलमानुसार आहे? कलम 53 नुसार. अजून काय महत्वाचं आहे? शपथ. शपथ कोणाला देतात? हे सरन्यायाधीशांना. शपथ कोण देतात? सरन्यायाधीशांना. त्यानंतर राजीनामा. राजीनामा कोणाकडे देतात? राजीनामा देतात आपल्या भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देतात. त्यानंतर राष्ट्रपतीचा वटहुकूम. वटहुकूम त्याला बोलतो आपण अध्यादेश. कोणत्या कलमानुसार आहे? कलम 123 नुसार. त्यांना निवडायची पद्धत. निवडणे कोण कोण भाग घेतात? राज्यसभा अधिक लोकसभा अधिक विधानसभा यातील सर्व सदस्य भाग घेतात. ओके. आणि निवडायची पद्धत कोणाची आहे? मग सांगितलं आयरिश कडून. त्यांना काढून टाकायची पद्धतीला काय बोलतात? महाभियोग. महाभियोग कोणत्या कलमानुसार आहे? कलम आहे 61. आणि भाग कोण कोण घेतो यामध्ये? लोकसभा अधिक राज्यसभा सर्व सदस्य. ओके. त्यानंतर राष्ट्रपती बद्दल अजून कोणतं कलम राहिलं? राष्ट्रपती दयेचा अधिकार. दयेचा अधिकार आहे कलम 72 नुसार. ओके. राज्यपाल सेम राष्ट्रपती जसं राज्यामध्ये राज्यपाल असतात. तर पुढे येईल आपल्याला. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 14. भारताच्या भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? पहिली निवडणूक कधी पार पडली? 6 मे 1952 ला पहिली निवडणूक पार पडली. त्याआधी डिक्लेअर केलेले कोणते होते? 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 ला भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 2 वेळा निवडणूक झाली. त्याच्यानंतर दुसरी निवडणूक झाली त्यांचीच. ओके. पुढचा क्वेश्चन आहे 14वा. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किती असावे लागते? वय 35. तर वयाचं बघू. आता वय पहिलं आहे 35. 35 वय कोणाकोणासाठी लागतात? एक आहे राष्ट्रपती, अजून कोणाला आहे? उपराष्ट्रपती, अजून कोणाला आहे? राज्यपाल. इथे निवडून येण्यासाठी किती वय लागतं? 35. त्यानंतर 30 वय कोणासाठी आहे? राज्यसभा आणि लोकसभा यांच्या सदस्यासाठी 30. 25 सॉरी राज्यसभा लोकसभा राज्यसभा आणि विधान परिषद यांच्यासाठी आहे 30. 25 कोणासाठी आहे? एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे विधान सभा यांच्यासाठी 25. 21 कोणासाठी आहे? सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामीण आणि शहरी यासाठी आहे 21 वय. 18 कोणासाठी वय लागतं? मतदान. मतदानासाठी 18 वय लागतं. आणि ग्रामसभेचा सदस्य होण्यास 18 वय लागतं. ग्रामपंचायतीचा नाही. पंचायतीचा बोलला तर 21 आणि ग्रामसभेचा बोलला तर मग हे आहे. ठीक आहे. पुढचं पुढचा क्वेश्चन बघूया आपण. 16वा क्वेश्चन. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288. विधानसभा. विधानसभा आणि दुसरं कोण आहे? विधान परिषद. हे महाराष्ट्रामध्ये 2 सभागृह आहेत. आणि हे कोणाचे भाग आहेत? हे भाग आहे विधिमंडळ. आणि हे विधिमंडळ म्हणजे काय? राज्याचे कायदे मंडळ. 2 कायदे मंडळ असतात. एक देशात त्याला संसद बोलतो, राज्यात विधिमंडळ बोलतो. ठीक आहे. विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभा कोणत्या कलमानुसार आहे? विधानसभा कलम आहे 170. विधान परिषद कलम कोणता आहे? कलम आहे 171. विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे यासाठी कलम कोणता आहे? यासाठी कलम आहे किती? 169 कलम. ठीक आहे. विधानसभेची घटनेनुसार किती सदस्य आहेत? घटनेनुसार कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 500. विधान परिषदेची कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 1/3 कोणाच्या? विधानसभेच्या सदस्य संख्यांच्या 1/3 असतं. ठीक आहे. त्यानंतर
सध्या सध्या किती आहे इकडे? इकडे आहे 288. इकडे किती आहे? एकूण 78. ओके, हे याचं उत्तर आहे. पुढील क्वेश्चन बघूया. 17वा क्वेश्चन. राज्यपाल आपल्या यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? राज्यपाल यांना कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राष्ट्रपतींना कोण देतात? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. राज्यपालला कोण देतात? ठीक आहे, राज्यपाल विषयी पाहूया. राज्यपाल हे पद कुठून घेतलेलं आपण? 1935चा कायदा. बरं, राज्यपाल पद याचे कलम का आहे? 153. राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी अधिकार असतात. जसे राष्ट्रपतीला असतात तसे राज्यपालला असतात. कलम 154 नुसार राज्यपालची नियुक्ती नियुक्ती कोण करतात? कलम 155 नुसार कोण करतात? राष्ट्रपती. आणि ही पद्धत कोणाची घेतली, कोणाकडून घेतली आपण? केंद्राकडून घेतलेली आहे. शपथ कोण देतात राज्यपालला? आपले मुख्य न्यायाधीश. ओके. राजीनामा कोणाकडे देतात राज्यपाल? राजीनामा देतात राष्ट्रपतींकडे. ओके. त्यानंतर राज्यपालला दयेचा अधिकार, जसं राष्ट्रपतीला 72 आहे, तर राज्यपाल आहे कलम 161 नुसार. ओके. आणि कोण आहे सध्या राज्यपाल? आचार्य देवव्रत हे सध्याचे राज्यपाल आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 18वा. खालील भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती असावी लागते? किती असावी लागते? 18. पहिले 21 होती, मग 89व्या घटनादुरुस्तीनुसार हे आता 18. 89व्या घटनादुरुस्तीनुसार, सॉरी, 61वी घटनादुरुस्ती 1989. 61वी घटनादुरुस्ती आहे 1989 नुसार. 61वी घटनादुरुस्ती 1989 नुसार 21 से किती केलं आता? 18 वय केलंय. ती कलम 326 नुसार आपल्याला मतदानाचा अधिकार आहे. मतदानाचा अधिकार कलम 326 नुसार. ओके. पुढचा बघूया आपण क्वेश्चन. 19वा. महाराष्ट्राच्या विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे होते? कुठे होते हिवाळी अधिवेशन? नागपूरमध्ये. ठीक आहे. अधिवेशन अधिवेशनचे किती प्रकार असतात? 3 प्रकार आहेत. एक आहे पावसाळी, एक आहे हिवाळी, आणि एक आहे अर्थसंकल्पीय. असे 3 असतात. त्यापैकी जे हिवाळी आहे ते हिवाळी होतं नागपूरला. ठीक आहे. आणि 2 अधिवेशना दरम्यान 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे, ही तरतूद आहे. पुढचं बघूया आपण. 20वा प्रश्न. स्थान लक्षात न घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा संबोधले जाते? राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळातील दुवा कोण आहे? पंतप्रधान. पंतप्रधान बघूया. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ सेम. इकडे राज्यामध्ये राज्यपाल, राज्याचे मंत्रिमंडळ. ओके. राष्ट्रपती आणि या दोघांतला दुवा कोण आहेत? पंतप्रधान. आणि या पंतप्रधानाची कर्तव्य सर्व मंत्रिमंडळाचे निर्णय राष्ट्रपतींना कळवणे कर्तव्य. कलम आहे 78. राज्यपाल मंत्री दुवा कोण आहे? मुख्यमंत्री. आणि याचे कर्तव्य 167 नुसार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 21वा. भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? प्रतिभाताई पाटील. पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील. आणि आता कोण आहेत?
द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, परत बघू आपण एकदा. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार असतात? कलम 52. कार्यकारी अधिकारी कोणत्या कलम? 53. परत 53 नुसार सरसेनापती. ठीक आहे. नंतर निवडणूक, राष्ट्रपतीची निवडणूक कलम 54. कोण कोण भाग घेतात? राज्यसभा अधिक लोकसभा अधिक विधानसभा यातील सर्व सदस्य का? तर नाही. कोण कोण आहेत? निर्वाचित. आणि पद्धत कोणाची घेतली? आपण आयरिश कडून घेतलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतीने शपथ. शपथ कोण देतात? भारताचे सर न्यायाधीश देतात. त्यानंतर राष्ट्रपतीचा राजीनामा. राजीनामा कोणाकडे करतात? राष्ट्रपती देतात. उपराष्ट्रपती. ठीक आहे. राष्ट्रपतीला काढून टाकणे. काढून टाकण्याची पद्धत काय बोलतात? महाभियोग. कोण कोण भाग? कलम कोणतं? कलम 61. कोण कोण भाग घेतात? राज्यसभा आणि लोकसभा यातील सर्व सदस्य भाग घेतात. आणि ही महाभियोग पद्धत कोणाची आहे? ही पद्धत आहे अमेरिकाची आहे. ठीक आहे. दयेचा अधिकार आहे कलम 72. दया दाखवणे. वटहुकूम त्यालाच बोलतात अध्यादेश. कलम कोणता आहे? कलम 123 नुसार. संयुक्त बैठक बोलावतो कलम 108 नुसार. संयुक्त बैठक बोलावतो. बैठक बोलावतो. हे आहेत राष्ट्रपतींची महत्वाची कलमे. पुढच्या बघूया आपण. 22वा. संसदेच्या 2 अधिवेशनामधील जास्तीत जास्त कालावधी किती असावा? किती असावा कालावधी? तर 6 महिने असावा. ठीक आहे. संसद बघू आपण. संसद. संसद म्हणजे काय? आपल्या केंद्राचे कायदे मंडळ. संसद म्हणजे केंद्राचे कायदे मंडळ. कोणत्या कलमानुसार आहे? कलम आहे 79. मग यामध्ये कोण कोण आहेत? यामध्ये 3 आहेत. एक येतात आपले राष्ट्रपती, दुसरे येतात राज्यसभा, तिसरे येतात लोकसभा. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार आहेत? 52. राज्यसभा 80. लोकसभा 81 कलमानुसार आहेत. तर राष्ट्रपती बनायचं वय किती पाहिजे? 35. राज्यसभेचं वय किती पाहिजे? 30. लोकसभेचं वय किती पाहिजे? किती पाहिजे? 25. सर याचं वय जास्त आहे, याला म्हणू आपण वरिष्ठ सभागृह, याला बोलू आपण कनिष्ठ सभागृह. यामध्ये सध्या सदस्य किती आहेत राज्यसभेमध्ये? 245. लोकसभेमध्ये सध्या किती आहेत? 543. घटनेनुसार किती असतात इकडे? घटनेनुसार 250. इकडे घटनेनुसार किती असतात? 550 असतात. ठीक आहे. 2 होते, 552 होते, पण ते आता सध्या कॅन्सल करण्यात आलेलं आहे. पुढचं बघू आपण. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असलेले शहरांची योग्य जोडी जुळवा. औरंगाबाद, नागपूर कुठे आहे? औरंगाबाद आणि नागपूर. मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालय बद्दल पाहूया आपण. स्थापना कधी झाली मुंबई उच्च न्यायालयाची? 14 ऑगस्ट. 14 ऑगस्ट 1862 ला स्थापन झाले. खंडपीठे किती आहेत? खंडपीठे आता 4 आहे. कोणती कोणती? एक आहे छत्रपती संभाजीनगरला, एक आहे. नंतर दुसरं कुठलं आहे? नागपूरला आहे. तिसरं कुठे आहे? कोल्हापूरला आहे. चौथं कुठं आहे? गोव्यातील पणजीला आहे. ठीक आहे. त्यांना कोणत्या कलमानुसार स्थापना झालेली आहे? कलम किती आहे? कलम 214 नुसार याची स्थापना आहे. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणजे काय? स्वतःच्या बद्दल एखादा अपशब्द वापरता शिक्षा करण्याचा त्यांना अधिकार असतो, किंवा स्वतःचे पहिले दिलेले निर्णयानुसार परत निर्णय देणे त्यांना अधिकार असतो. कलम कोणता आहे? 215 आहे. सध्या न्यायाधीश कोण आहेत? सध्या न्यायाधीश आहेत चंद्रशेखर. या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. किती वयाचे राहू शकतात? वयाची 62 वर्षपर्यंत राहू शकतात. या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? शपथ कोण देतात? राष्ट्रपती देतात. ओके. पुढचं बघूया आपण. क्वेश्चन नंबर 24. महाराष्ट्र विधानमंडळातील कायमस्वरूपी सभागृह कोणतं? महाराष्ट्राचं विधानमंडळ. आता विधानमंडळामध्ये राज्याचा संबंध आला, मग काय आहे? विधान परिषद. जर केंद्र असेल, संसद असेल, तर राज्यसभा झालं असतं. विधान परिषद. तर विधान परिषद बद्दल बघूया आपण. ठीक आहे, आपण सगळ्यांबद्दलच बघूया. त्याचं उत्तर आहे विधान परिषद. लोकसभा कलम काय आहे? लोकसभा कलम किती आहे? कलम आहे
81. राज्यसभा कलम किती आहे? 80. विधानसभा कलम किती आहे? 170. विधान परिषद 177 आहे. ठीक आहे. वयाची अट काय आहे? लोकसभेत जायचे वय किती पाहिजे? 25. राज्यसभेत जायचे वय किती पाहिजे? 30. विधानसभेत जायचे वय किती पाहिजे? 25. विधान परिषद जायचे वय किती पाहिजे? वय पाहिजे आपल्याला 30. तर मग हे वय कमी बोलू, याला आपण कनिष्ठ, याला बोलून वरिष्ठ, याला बोलू आपण कनिष्ठ, याला बोलू आपण वरिष्ठ. ठीक आहे. याचा कालावधी कोणाचा? सभागृहाचा. हे कसं आहे? 5 वर्ष. हे आहे स्थायी. हे आहे 5 वर्ष. हे आहे स्थायी सभागृह. ठीक आहे. सदस्यांचा कालावधी यांचा 5 वर्ष, 6 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. सदस्यांचा वेगळा आहे आणि सभागृहाचा वेगळा कालावधी. ठीक आहे. सध्या लोकसभेत सदस्य सध्या किती आहेत? सध्या आहेत 500. सध्या किती आहेत? 543 आहेत. इकडे किती आहेत? राज्यसभेत 245. विधानसभेत 288 आणि विधान परिषदेमध्ये सध्या किती आहेत? 78. घटनेनुसार किती असू शकतं? जास्ती असतं 550, जास्ती असतं 250, कमीत कमी 60 ते जास्ती असतं 500, कमीत कमी 40 ते जास्ती असतं 1/3 विधानसभा सदस्यांचा. ठीक आहे. पुढचा बघूया. प्रश्न नंबर 25. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य असतात? एकूण सदस्य किती असतात? 78. बरं, विधान परिषद कोणत्या कलमानुसार स्थापन झाले? 171 कलम. जर विधान परिषद नष्ट करायचे किंवा स्थापना करायचे, ही आहे त्याची रचना. स्थापना करायची म्हणजे कलम 169. किती राज्यामध्ये आहे सध्या विधान परिषद? 6 राज्य. कोणते कोणते? महाराष्ट्र, त्याच्या बाजूला आहे कर्नाटक, 2 भोजपुरी, एक युपी भोजपुरी, एक बिहार भोजपुरी आहे. नंतर तेलंगणा, आणि तेलंगणातून वेगळा कोण झाला? आंध्र प्रदेश. यामध्ये आहे विधान परिषद. त्यामध्ये जर पाहिलं तर तेलंगणामध्ये 40 सदस्य आहेत. अजून आंध्रमध्ये 50 आहेत. कर्नाटक आणि बिहारमध्ये 75 आहेत. महाराष्ट्रामध्ये 78 आहेत. तर युपी मध्ये किती आहेत? 100 सदस्य आहेत सध्या. विधान परिषद काय आलं आता? हे 78 कुठून कुठे झालेत? 1/12 सदस्य कुठून आलेत? पदवीधर मतदार संघातून. 1/12 सदस्य कुठून आलेत? शिक्षक मतदार संघातून. 1/3 सदस्य कुठे आले? स्थानिक स्वराज्य संस्थेतून. परत 1/3 कुठून आले? विधान सभेकडून. ओके. आणि 1/6 कुठून आले? नामनिर्देशित. कोण करतो? राज्यपाल करतो. नामनिर्देशित करतो राज्यपाल. पुढचा बघूया. 26वा प्रश्न. लोकसभा व राज्यसभा यांच्यात संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तो कोण भूषवतो? लोकसभेचा अध्यक्ष. संयुक्त बैठक कोणाची पद्धत आहे? पद्धत आहे ऑस्ट्रेलियाकडून. आपण कॉपी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॉपी केलेली आहे. कलम किती आहे? कलम आहे 108. बोलवतो कोण? कोण बोलवतो? राष्ट्रपती. अध्यक्ष कोण असतो? अध्यक्ष असतो लोकसभा अध्यक्ष. लोकसभेचा अध्यक्ष अध्यक्षपद भूषवतो. त्यानंतर त्या होते कुठे? तर संसदेमध्ये. लोकसभा आणि राज्यसभा यांना एकत्र बोलवून बैठक घेतली जाते. पुढचं आहे. ठीक आहे. डी.के. बसू प्रकरणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित आहेत? हे तेव्हाच होतं करंट संदर्भात, आरोपी अटक संदर्भात. तर पुढचं बघू आपण. अशोक स्तंभाच्या वरून भारताचे राष्ट्रीय चिन्ह घेण्यात आलेलं आहे. अशोक स्तंभ कुठे आहे? सारनाथ वरून आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? कोणी लिहिले आहे? रवींद्रनाथ टागोर. राष्ट्रगान बोललं तर बंकिमचंद्र, आणि राष्ट्रगीत बोललं तर रवींद्रनाथ टागोर. बरं, हे राष्ट्रगीत राष्ट्रगान कधी ऍक्सेप्ट केलं आहे? आपली जी शेवटची बैठक बसली, आपली जी शेवटची बैठक बसली, आपली शेवटची बैठक कधी बसली? 24 जानेवारी.
1950. आणि या दिवशी आपलं राष्ट्रगीत आपलं राष्ट्रगीत, राष्ट्रगान, आपले भारताचे पहिले राष्ट्रपती, हे सर्व स्वीकारलं गेलेलं आहे. पुढचा आहे क्वेश्चन 30वा. जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर भारताची आहे. भारताची राज्यघटना भारताची राज्यघटना ठीक आहे. भारताची राज्यघटना किती कालावधी लिहायला कालावधी बनवायला कालावधी लागला? 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. त्यानंतर खर्च खर्च किती लागला? 64 लाख. त्यानंतर किती देशांच्या घटनेचा अभ्यास केला? 60 देश. सत्रे किती झाली? टोटल सत्रे 11 सत्रे झाली. ठीक आहे. कलमे किती होती? 395 सुरुवातीला. अनुसूची किती आहेत आता? आता 12. पहिले होते 8. पहिले 8 होते, आता आहेत 12. भाग किती आहेत? भाग आहेत 25 भाग. ठीक आहे. हे 30 क्वेश्चन झालेले आहेत. पुन्हा पुन्हा बघा, रिपीट करा, नक्की तुम्हाला फायदा होईल.